आजी ना भाऊ पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मॉलला आलो पण काय घ्यायचं तेच समजत नव्हतं भाऊ. तर राम राम मुला मुलींनो, मी तुमचा लाडका दीप. आणि काल काय आपला ब्लॉग आलाच नव्हता कारण तुम्ही काय सपोर्ट करत नाही भाऊ. आता दुसऱ्या रील शेअर करण्यापेक्षा आपला एक ब्लॉग तुमच्या मित्राला शेअर करून टाका आणि लाईक पण करून टाका. तर पब्लिक विषय असा होता, मला आहे ना रूमवर बसून बसून पूर्ण कंटाळा यायला लागून गेला होता. आणि तुम्हाला तर माहिती खेडेगावाच्या पोरांना थोडं बाहेर फिरायला पाहिजेच राहतं भाऊ. त्याच्यामुळे आम्ही आलो होतो उसाचा रस प्यायला. आमचं असं आहे भाऊ, जिथं थोडं स्वस्तामध्ये भेटत राहिलं ना तिथं जातो आम्ही, कारण कधी कधी ना स्वस्ताच्या वस्तू पण चांगल्या निघून जातात. त्याच्यानंतर आमची अशी चर्चा चालू होती की मशीन कितीच असेल बरं. म्हटलं भाऊ जाऊ द्या, उसाचा रस प्यान आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पण जायचंय म्हटलं. त्याच्यानंतर आम्ही प्लॅन बनवला, म्हटलं कोणत्या तरी मोठ्या मॉलला जाऊ. म्हटलं कसं आहे आपल्या गावाकडे एका गाडीवर 4-4, 5-5 जण चालून जातात भाऊ, पण इथे ना 3 जण अलाउड नाही. आणि मी कधी एवढ्या मोठ्या मॉलला गेलेलो नव्हतो आणि एवढ्या मोठ्या बिल्डिंग बघून डायरेक्ट चक्कर येतं भाऊ. आणि पहिला मुद्दा हा विषय होता की हा मॉल कोणता आहे मला माहिती नव्हतं, आणि तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट कमेंट करा. आणि तुम्हाला तर माहिती आपल्या खेडेगावच्या पोरांना येडेचाडे करायची सवय राहते, त्याच्यामुळे जसं काही फिरत्या पायऱ्यांवर परिंदरात चढतोय असं दाखवत होतो. अरे बाई बरोबर आहे, इथे ना सगळे आमच्या सारखेच होते, नुसतं बघायला आले होते, एक पण सामान घ्यायची बोंबनी कोणाची. त्याच्या यायला चांगलाच मोठा मॉल आहे रे, एखादा जर वरून पडला ना डायरेक्ट जायचं भाऊ इकडे. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं बघ थोडं काहीतरी शॉपिंग करून घेऊ म्हटलं. पण ही काय आपल्या गावाची यात्रा नाही भाऊ, इथे 100 आणि 200 रुपयामध्ये भेटेल, साधं मागा नाही इथे. त्याच्यानंतर त्याच्या यायला म्हटलं गाडी कुठे जाते रे, म्हटलं घेऊन जाते का म्हटलं माझ्या गावाला मला. त्याच्यानंतर थोडं फिरता फिरता भेटली भाऊ तुमची वहिनी. म्हटलं वहिनी बोलतीच मागी भाऊ, काय परवडणार नाही आपल्याला. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही घरी जायची तयारी केली भाऊ.